साथ तुमची बातमी आमची। भाडेकरू यांच्यामध्ये लहान मुलांच्या कारणावरून वाद आणि भांडणतंटा चालू असताना तरुण आणि त्याचे वडील ते सोडवण्यासाठी गेले। त्यांनी जमलेल्या लोकांना इकडे कशाला आले असे विचारल्यावर वीटभट्टीवर काम करणाऱ्या चौघांनी त्यांना लोखंडी रॉडांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। या घटनेमध्ये दत्तात्रय पारकी हे आणि त्यांचे वडील जखमी झालेत। पारकी यांच्या फिर्यादीवरून हिंजवडी पोलिसांनी नवनाथ मोरे, रवी मोरे, सचिन मोरे यांना अटक केली आहे। कैलास मोरे याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे। ही घटना माणमधील मुलानी वस्तीजवळ 27 एप्रिल रोजी सायंकाळी 7:30 वाजता घडली। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे भाडेकरू त्यांच्यामध्ये लहान मुलांच्या कारणावरून वाद आणि भांडणतंटा चालू असताना फिर्यादी आणि त्यांचे वडील भांडण सोडवण्यासाठी तेथे गेले होते। तेथील वाद सोडवून जमलेल्या भाडेकरू आणि लोकांना तेथून जाण्यास सांगत होते। यावेळी वीटभट्टीवर मजुरी काम करणारे वॉटर एटीएम जवळ असताना त्यांना पाहून फिर्यादी यांनी जा इकडे कशाला आले असं म्हणाले। आरोपीने ते काम करत असलेल्या जवळील वीटभट्टीवर जाऊन हातामध्ये लोखंडी रॉड आणि लाकडी दांडके घेऊन आले। त्यांनी फिर्यादींच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केले। हे पाहून त्यांचे वडील सोडवण्यासाठी मध्ये आले असताना त्यांनाही लाकडी दांडक्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले। शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली। पोलीस उपनिरीक्षक कांदे तपास करतायत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।